हॅलो. हॅलो. महत्त्वपूर्ण सामना पण यावेळेस पाहायला मिळतोय. एका बाजूला ब्रदर्स युनायटेड विरुद्ध सार्थक स्वरांजल 11. हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. 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 हॅलो माईक चेक. हॅलो. ब्रदर्स युनायटेड विरुद्ध सार्थक स्वरांजल 11 अशी महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते सलामीची जोडी. एका बाजूला विनोद आणि दुसऱ्या बाजूला ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही महत्त्वपूर्ण खेळाडू. लिंडगेज पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस दोन्ही आकड्यावरती 2 धावा. यावेळेस एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न यशस्वी होतोय. दुसरीचा प्रयत्न काय होतोय यावेळेस 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळणार नाहीत. एक धाव कंप्लीट होते. फलंदाज ओमकार परतीचा प्रॉपेस करताना पाहायला मिळेल. पौल यांच्या दिशेने वाटचाल करतोय आणि त्यानंतर धावसंख्या 3 आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते.
लो या 6 धावा आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. यानंतरची मॅच चैतन्य फायटर्स विरुद्ध अंशिका 11. तयार राहायचंय. जशी पहिली इनिंग ब्रेक होईल तसं लगेच आपण टॉससाठी मात्र तयार राहायचंय. चैतन्य फायटर्स अंशिका 11. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. तनिष बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल 6 धाबांसाठी. पुन्हा एकदा 6 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 धाबा झालेत आता मात्र. त्यानंतर 2 षटकांचा ज्या पद्धतीने खेळ आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले. यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका खेळलाय. यावेळेस देखील 6 धाबा आहेत. 6 धाबा. हे 6 धाबा आहेत. पंच 6 धाबा आहेत. 24 धाबा. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. षटकार आहे. 6 धाबा आहेत. माननीय सन्मान्य श्री संतोषजी साळुंके यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. 24 धाबा. 24. चोवीस धावा. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. संभाजी बॉलिंग ट्रॅक वरती. माननीय सन्माननीय सचिन साळुंके साहेब तसेच सुरेश भाऊ साळुंके साहेब उपस्थित. मान्यवर उदवणी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. तर आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. महत्वपूर्ण सामना आपण पाहतो. एका बाजूला ब्रदर्स युनायटेड विरुद्ध सार्थक स्वरांजल 11. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25 धाबा. वाईट बॉल.
यावेळेस आडव्या बॅटने खेळाय परंतु एकच धाव असेल. डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल. हॅलो 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 माईक चेक. येस वाईट बॉल असेल. हॅलो हॅलो माईक चेक. पुन्हा एकदा बॉल कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते. वाईट बॉल. नक्कीच पंचांकडून एका अनोख्या शैलीमध्ये निर्णय कळवण्यात येतोय अतिरिक्त धावेचा. वाईट बॉलने धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. धावसंख्या 29. आडव्या बॅटने फटका घ्या. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळेल. धावसंख्या एकने जाईल पुढे. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30. एक विकेट पडल्यानंतर धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. विनोदची बाट मात्र आज चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. 12 चेंडू 23 खेळताना वैयक्तिक. कॅच पकडली जाते सरळ हातामध्ये. फलंदाज चुकी करताना पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने पूर्णपणे शॉट सिलेक्शन करताना पाहायला मिळत नाही हा खेळाडू. आणि त्यानंतर मात्र बाहेर जाताना पाहायला मिळेल. चुकी होते या खेळाडूकडून. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर फलंदाज होताना पाहायला मिळेल बाद. निलेश नवीन खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 या आकड्यापर्यंत पोहोचले. कशा पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोलंदाज देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 30. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूंमध्ये 30 धाबा आतापर्यंत 3 षटकांमध्ये झालेत. किती धाबा बनवल्या जातील? चांगली गोलंदाजी यावेळेस. वेग प्रचंड होता या चेंडूवरती परंतु वाईट चेंडू यावेळेस पाहिलं होतं. वाईट +1 या 2 धाबा आहेत. येस 2 धाबा असतील. वाईट +1. ऑनसाईडच्या दिशेने फटका गेला. यावेळेस पाहिलं ऑफसाईडच्या दिशेने कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सीमारेषे पार हा येतोय चौकार. आणि 4 धावांनी समीकरणात बदल होताना पाहायला मिळेल. 36. 36 धावा. तर पाहायला गेलं तर धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. 3.1 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती. शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने धाबा 36 मध्ये वाढवल्या जातील आणि त्यानंतर किती धाबांचं लक्ष असताना पाहायला मिळेल. आता मात्र बॅटिंग करत असताना ब्रदर्स युनायटेड हा संघ बॅटिंग करत. चैतन्य फायटर्स विरुद्ध अंशिका 11 टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. चैतन्य फायटर्स आणि अंशिका 11.
यावेळेस चांगला स्ट्रोक खेळा, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू पकडला जाताना पाहायला मिळेल, 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते, धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय, धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला, 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि महत्वाचा खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एंडला 15 चेंडूंमध्ये 30 धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, विनोदची बॅट मात्र चांगली पाहायला मिळते, षटकार येताना पाहायला मिळतोय, पंचांकडून आमच्यापर्यंत निर्णय कळवण्यात येतोय. तसेच उदवणे प्रीमियर लीग 2025च्या कमिटीसाठी नक्कीच ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य देण्यात आलंय, माननीय सन्मानित श्री प्रदीपजीराव साळुंके साहेब उपस्थित मान्यवर आपल्या पाहायला मिळत आहेत. आपल्याला देखील स्वागत आहे उदवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये. उदवणे प्रीमियर लीग कमिटी टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, माननीय सन्मानित श्री प्रदीपजीराव साळुंके साहेब. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, कॅच पकडण्याचा संपूर्ण प्रयत्न होता, दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल पकडला गेलाय, फलंदाज मात्र बाद होतोय. या खेळपट्टीवरती 17 चेंडू 36 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना विनोद यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय, नवीन खेळाडू खेळपट्टीच्या आत येताना पाहायला मिळेल. संकेत नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. तर धावसंख्या 45 धावा. तर विनंती असेल आलेलं सर्व मान्यवर आपण व्यासपीठावरती यायचंय, विराजमान व्हायचंय. प्रमुख उपस्थित मान्यवर आजच्या दिवसामध्ये उदवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. यावेळेस पहा पाकपुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, फलंदाज बाद, यावेळेस मात्र चुकी होताना पाहायला मिळेल, महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. शुभटच्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होता, परंतु तो प्रयत्न फसताना पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा येतो इशारा, शेवटच्या चेंडूवरती रनआउट होताना पाहायला मिळेल. तर 45 धावा 46 धावांचं लक्ष. येस, सचिन दादा साळुंके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस का बॉस व्यासपीठावरती चैतन्य फायटर्स विरुद्ध अंशिका 11 विरुद्ध चैतन्य फायटर्स अशी महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विनंती असेल टॉस का बॉस या व्यासपीठावरती चैतन्य फायटर्स संघाचा कर्णधार आणि अंशिका 11 या संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे. चोवीस चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता असताना पाहायला मिळेल. हॅलो, तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे विनंती असेल. सार्थक स्वरांजली 11, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ब्रदर्स युनायटेड सलामीची जोडी.
सार्थक सोरांजल सलामीची जोडी पाठवायची ब्रदर्स युनायटेड. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय ब्रदर्स युनायटेड. पहिलाच बॉल निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती धाव मात्र येताना पाहायला मिळत नाही. 24-46 समीकरण. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक होताना पाहायला मिळतोय की काय, परंतु पाहायला गेलं तर पॉवर प्ले असल्या कारणामुळे त्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि त्यामुळेच या चेंडूवरती 4 धावा येताना पाहायला मिळतात. चांगली बॅट स्विंग मात्र होताना पाहायला मिळते आणि या 4 धावांनी समीकरणात होणारा बदल धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हलकासा बदल करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर फलंदाज कशा पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं खूप महत्त्वपूर्ण असेल. बाट स्विंग मात्र चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळते. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप मात्र होताना पाहायला मिळते आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत साहिलच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 6 या आकड्यावरती 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवणं महत्वाचं आहे. 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल का. येस, यावेळेस मात्र गॅप खूप मोठा होता आणि शॉट सिलेक्शन देखील प्रॉपर होता आणि त्यामुळेच या 4 धावा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. पूर्णपणे हाफ ट्रॅक टाकण्याचा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता ऑनसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता आणि त्यामुळेच या 4 धावा येताना पाहायला मिळतात. फलंदाजाला थोडासा अडथळा निर्माण झाला या फटका खेळण्याबद्दल, परंतु 4 धावा येत आहेत. यावेळेस देखील बाट स्विंग करताना पाहायला मिळते, परंतु एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते टिकलर झोन मध्ये. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 11 या आकड्यावरती. माननीय सन्मान्य श्री रवीजी साळुंके साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते. महत्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, वैयक्तिक 10 धावांची खेळी करताना पाहायला मिळाला होता. तो खेळाडू पाहायला गेलं तर 11 धावांची खेळी करताना पाहायला मिळाला होता, जिथे मात्र फलंदाज तो बाद होताना पाहायला मिळतोय. या अगोदरच्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळाली डिक्लेअर स्वरूपातील आणि त्यानंतर 5 चेंडू नंतर 6व्या क्रमांकाच्या चेंडूवरती विकेट क्रमांक पहिली पडताना पाहायला मिळेल.
तर स्पीडअप करायचे विनंती असेल. चला स्पीडअप करा विनंती असेल. मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. 18 चेंडूंमध्ये येणाऱ्या काळामध्ये 35 धाबा बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. फुलटॉस चेंडू ओमकारच्या गोलंदाजीमध्ये विकेट मिळाली असते परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते आणि यावेळी 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 18-35चं समीकरण कमी होताना पाहायला मिळेल. आता मात्र 31 धावांची गरज. 17 चेंडू. यावेळेस पाहायला गेलं तर महत्वाचा चेंडू. यावेळेस विकेट मिळताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होते बाटची बाहेरची कडा घेऊन. फलंदाजाला परतीचा प्रवास येस. चला स्पीडअप करायचं आहे. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. तो बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र पूर्णपणे 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. ओमकार कुठेतरी महागडा ठरताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यानंतर विकेट मात्र आली होती परंतु त्यानंतर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चौकार आलाय. पुन्हा एकदा त्या चेंडूची पुनरावृत्ती होईल का? तोच चेंडू पडताना पाहायला मिळेल का? विकेटसाठी चेंडू यावेळेस हाताळताना कशा पद्धतीने पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिसमध्ये असणारा खेळाडू आहे, टचमध्ये असणारा खेळाडू आहे ओमकार, परंतु आता मात्र कशा पद्धतीचा खेळ करेल यावेळेस पहा. एक धाव येताना पाहायला मिळते. यष्टीरक्षक चुकी करताना पाहायला मिळते. बॅटच्या साह्याने एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 26 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 14 चेंडू 26 धावांची येणाऱ्या काळामध्ये आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. तसेच अधिक साळुंके साहेब आपलं देखील स्वागत आहे. उदवणे प्रीमियर लीग 2025 दरम्यान तर आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस डिक्लेअर स्वरूपातील 2 षटकांचा यावेळेस शेवट होताना पाहायला मिळतो. 21 धावसंख्या. येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. या दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 चौकार जरूर आले तरी सुद्धा कमबॅक ओमकारचं चांगलं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा येताना पाहायला मिळत आहे. जिथे 18-35चं समीकरण होतं तिथे मात्र 12-25चं समीकरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सार्थक स्वरांजल 11 या संघाकडून बॅटिंग करत असताना 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. तर स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. टीम मिटिंग घ्यायचं नाही. ब्रदर्स युनायटेड टीम मिटिंग घ्यायची नाही. पॅनलाइज केलं जाईल. ब्रदर्स युनायटेड चला स्पीडअप करायचं आहे. येस स्पीडअप करायचंय विनंती असेल. पंच जास्त वेळ लावायचा नाही या सामन्याला. बारा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. यश आणि जितू हा खेळाडू
महत्त्वाचा असेल जितू. या जितूवरती नक्कीच संघाने विश्वास ठेवलाय. तर दुसऱ्या बाजूला पण यशला पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतोय. चुकी होताना पाहायला मिळेल विनोद कडून. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर ओमकार चेंडूच्या खाली बरोबर येताना पाहायला मिळाला होता, परंतु कुठेतरी कॉल मिस्टेक होताना पाहायला मिळते. कॉलिंग दिली जात नाही आणि त्यामुळेच फलंदाज बाद होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळेच या चेंडूवरती येताना पाहायला मिळते धाव मात्र 2. यावेळेस फ्लिक केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावेळेस नोट आउट असेल. पंचांकडून कळवण्यात येते. लेग अंपायर पूर्णपणे चतुर पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून अचूक निर्णय कळवण्यात येतोय. धावसंख्येला स्थिरता मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या थांबताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. निलेशची गोलंदाजी महत्वपूर्ण असेल. स्पीडअप करायचं विनंती असेल या मॅच मध्ये. येस ब्रदर्स युनायटेड, जास्त वेळ घ्यायचा नाही. येस ब्रदर्स युनायटेड, जास्तीत जास्त वेळ घ्यायचा नाही. येस जास्त वेळ लावला तर पॅनल्टी दिली जाईल. ब्रदर्स युनायटेड, चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तसेच प्रथमेश जायगडे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 24 या आकड्यावरती 22 धावांची गरज आहे. यावेळेस पूर्णपणे प्रॉपर स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत नाही फलंदाज. कॅच ड्रॉप होते विनोद चेंडूच्या खाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. याच्या माध्यमातून पूर्णपणे प्रॉपर शॉट सिलेक्शन करताना पाहायला मिळत नाही. या 2 धावा आहेत. या 2 धावांनी 26 धावा झालेत. 20 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 20 धावा कशा पद्धतीने बनवताना पाहायला मिळेल. येस दोन्ही संघांना विनंती असेल वेळ लावायचा नाही तर दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल. येस जास्त वेळ लावल्यानंतर मॅच टाईड केली जाईल. एक एक पॉइंट दोन्ही संघांना दिला जाईल. तर चला स्पीडअप करायचंय. मॅचला जास्त वेळ घेऊ नका. येणाऱ्या काळात खूप सामने खेळवायचे आहेत 4 षटकांचे.
यावेळेस देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. 28 या आकड्यावरती 18 धावांची आवश्यकता अजून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 28. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18. यावेळेस नो बॉल आहे. येस, बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हाईट बॉल आहे. येस, व्हाईट बॉलने धावसंख्येत वाढ होते. 29. ऑनसाइडच्या दिशेने फटका गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा खेळ यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय पूर्ण होताना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावेने समीकरणात बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी होते चुकी. फेकी देखील लेट येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 2 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती XYZ आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंप सोडून जातोय. बॉल व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 34 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 3 चौकार 2 षटकार 2 षटकार 3 चौकार या मॅच मध्ये कशा पद्धतीने मॅच पुढे सरकताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते की काय. चेंडू पूर्णपणे पाहायला गेलं तर डॉट येताना पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 3 चेंडू मध्ये आता मात्र 12 धावा बनवायच्या आहेत. 2 षटकार येताना पाहायला मिळतील का? 3 चौकार हवेत. ऑनसाइडच्या दिशेने फटका गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चुकी होताना पाहायला मिळते. संजीवनी देणारा चौकार यावेळेस येताना पाहायला मिळतोय. या 4 धावा. या 4 धावांनी समीकरणात वाढ होते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकते. 38 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 चेंडू मध्ये आता मात्र 8 धावा हवेत. 2 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस देखील षटकार येताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 2 चेंडू 8 ची गरज असताना षटकार आलाय आणि आता मात्र 1 चेंडू 2. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी काढाव्याच लागतील.
चला स्पीडअप करायचा, एक चेंडू आणि 2 धावेची गरज. चला स्पीडअप करायचा आहे, एक चेंडू 2 ची गरज. यावेळेस मिस्टर स्ट्रोक ही कॅच पकडले तर मॅच पकडली जाईल. कॅच पकडले, मॅच देखील पकडली गेली. संपूर्ण मॅच 6 चेंडू 18चं समीकरण, 2 चौकार 1 षटकार मॅच बदलताना पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी मात्र पान बदलताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होते 1-2चं समीकरण असताना कॅच पकडली, महत्वाचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणी, आणि विजेता होताना पाहायला मिळेल एका धावेने ब्रदर्स युनायटेड हा संघ. तर पुढील होणारी मॅच चैतन्य फायटर्स विरुद्ध अंशिका 11. चला अंशिका 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तसेच एस के सोनार साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. येस अंशिका 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चैतन्य फायटर्स बॅटिंग करताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी पाठवा चैतन्य फायटर्स, आणि अंशिका 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एस के सोनार साहेब उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आले सर्व मान्यवर खेळाडू प्रेक्षक तर मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. उदवणी प्रीमियर लीग 2025 तसेच ज्यांच्या माध्यमातून उदवणी प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून चेंडू सौजन्य देण्यात आले.